एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं, पण वाढीव वेतनाचा फरक हफ्ता मिळालाच नाही। राज्य सरकारकडून घोर फसवणूक झालेली आहे आणि येत्या 3 दिवसांमध्ये हफ्त्याची रक्कम दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने हा इशारा दिला आहे। एसटी महामंडळाच्या राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून आलेल्या रकमेसोबत वाढीव वेतनाचा फरक देण्यासाठी राज्य सरकारने कबूल केलेलं होतं, मात्र तरीही एसटीला रक्कम दिलेली नाही। या महिन्यामध्ये वाढीव वेतनाचा फरक हप्ता मिळाला नाही। कर्मचाऱ्यांची त्यामुळे घोर फसवणूक करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे। येत्या 10 तारखेच्या आत वाढीव वेतन फरक हप्ता दिला नाही तर रितसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा निर्णय सर्व नेते एकत्र बसून घेऊ, सुनेत्रा पवार पक्षाच्या नेता असल्याचं सुनील तटकरेंचं सूचक विधान। भाजपनं मुंबई महापौर पदासाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे ठाकरे सेनेचा यू-टर्न, उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचं सूचक विधान। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार, प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केली घोषणा। तर शिवसेनेच्या संजय घाडींची उपमहापौर पदासाठी निवड, 11 तारखेला औपचारिक घोषणा। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी, तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेत हाती घेणार, आसिफ शेख यांचा एल्गार। साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला। परभणी जिल्हा परिषद मतदानावर सेलू तालुक्यातील बोथगाव आणि तांडामधील ग्रामस्थांचा बहिष्कार कायम, एकही मतदान नाही, रस्ता आणि नदीवरील पुलासाठी आक्रमक भूमिका। मालेगाव महापालिका इमारतीची 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली, क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे दुर्घटना, सुदैवानं जीवितहानी टळली। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन, सरसंघचालकांनी उपस्थितांना केलं संबोधित, बॉलिवूडसह क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रातील 900 जणांना आमंत्रण। भारत आणि अमेरिकेत व्यापार करार, कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवर 0 कर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात, मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी, सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।